हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला पूर्ण बघून लाईक करायला विसरू नका. आपल्या या चॅनलमध्ये मी ट्रेंडिंग असेल जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे साड्या असतील, ज्वेलरी असेल असे वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते. आणि या सगळ्या जर्नीमध्ये तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयरिंग्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत. बऱ्याच टाईपच्या इयरिंग्स सध्या मार्केटमध्ये आहेत, म्हणजे इमिटेड ज्वेलरी असेल किंवा अनेक अनेक अनेक. आजच्या यामध्ये इथे आपण डायमंड इयरिंग्स बघतो आहोत. मध्यंतरी थोडंसं मार्केट थोडं डायव्हर्ट झालं, म्हणजे बायकांना ते अगदी मोत्याचे असतील इमिटेड ज्वेलरी ती जास्त बायकांचा प्रेफरन्स बनत गेली. त्यामुळे डायमंडची जी ज्वेलरी होती ती साईडला पडली. डायमंड आधी खूप चालायचं, म्हणजे ते प्युअर एकदम चकाकणारे वगैरे असे दागिने बऱ्याच बायका घालायच्या. पण मध्यंतरी ते बंद झालं आणि ह्या इमिटेड किंवा मग ह्या 1 ग्राम गोल्ड असेल किंवा मग मोत्याच्या ज्वेलरीने भरपूर मार्केट खाल्लं. पण आता सध्या परत एकदा त्या डायमंडच्या ज्वेलरीची फॅशन आलेली आहे आणि यामध्ये युनिक डिझाईन्समुळे हे अट्रॅक्शन बनतं आहे. आणि यामध्ये छोटे छोटे टॉप्स वगैरे आहेत किंवा मग छोट्या इयरिंग्स आहेत, ज्या की तुम्ही डेली यूजसाठीही यूज करू शकता. किंवा कधीतरी आपण सिंपल साडी वगैरे घालतो आणि त्यावर आपल्याला ज्वेलरी यूज करायची नसते, मग तेव्हा जर तुम्ही असे कानातले घातले तर तुमचा लुकही वेगळा दिसतो आणि तुमचा म्हणजे ज्वेलरी घालायची नाही वगैरे हा देखील क्रायटेरिया पूर्ण होतो. त्यामुळे जर तुम्हाला यापैकी काही डिझाईन्स आवडल्या असतील तर नक्की ट्राय करून बघा. आणि यांची जर प्राइस रेंज म्हणाल तर 200-250 रुपयाच्या रेंजमध्ये ही कानातली येतात. आणि डेली यूजला देखील तुम्ही यूज करू शकतात, म्हणजे पाण्यात गेले वगैरे तरी काही फरक पडत नाही. आणि हे जे डायमंडचे वगैरे आहे ते फिनिशिंग खूप छान आहे. बाय बाय.